येत नव्हता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव राहील. धाव संख्या आहे ती म्हणजेच फक्त 2 धावा. सर गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज संजय पाटील. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर आहे. अप्रतिम फटका खेळला गेलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. काय घडलं इथे? दरम्यान क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं. त्वरित धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 4 वरती. क्रमांक 1 वरती आपण पाहतोय नक्कीच योगेश आणि त्याला योग्य ती साथ देत असताना रवी. योगेशचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये वैयक्तिक 50 धावा त्याने कंप्लीट केल्या. इथे मात्र ऑन साइडला फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दरम्यान सहजरित्या 2 धावांची मागणी होती आणि 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 6 वरती. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. बक्षीस पात्रसाठी जरूर ही लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. 2 संघांचा जर विचार केला तर जानकाय 11 मुर्दा संघ जरूर त्या संघाला 1 पारितोषिक लागू झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतो इथे मात्र हा चेंडू व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षण झालं नव्हतं. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती संजय पाटील. अप्रतिम गोलंदाज अफलातून गोलंदाजीचा मारा इथे होत असताना इथे मात्र त्याच्यावरती प्रहार केला गेलाय. चेंडूला फेकून दिलाय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आयोजकांकडून जर तुम्हाला पाणी वगैरे काही गोष्ट मैदानात घेऊन जायची असेल तर तुम्ही अगोदर आयोजकांशी संपर्क करा. आयोजकांची परवानगी घ्या आणि नंतरच जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच तरी चहा रेडी झालेला आहे. ज्या कोणाला चहा घ्यायचा असेल, जिकडे आपला जेवणाचा मंडप होता तिकडे चहाची देखील व्यवस्था आहे. ज्या कोणाला चहा घ्यायचा असेल तिकडे प्लीज तुम्ही जाऊन चहा घेऊ शकता. विनंती असेल चहाची देखील व्यवस्था झालेली आहे आणि पाण्याची व्यवस्था खेळाडूंकरिता मैदानामध्ये पंचांच्या मागे केली गेली आहे. दोन टॉप संघांमध्ये आपण ही लढत पाहतोय. खारेगाव मास्टर संघ आणि घोडबंदर मास्टर संघ. 2 वेळा आपण पाहिलं होतं खारेगाव मास्टर संघ आणि घोडबंदर मास्टर संघांमध्ये फायनल साठी लढत झाली होती आणि दोन्ही वेळा आपण पाहतोय घोडबंदर मास्टर संघाने जरूर बाजी मारली. परंतु आता मात्र हा सामना आपण पाहतोय जिथे बक्षीस फेरीसाठी हे दोन्ही संघ लढतायत आणि आता मात्र कोणता संघ विजय प्राप्त करेल. त्या 2 सामन्यांची परतफेड करण्याची संधी जरूर आहे टीम खारेगाव मास्टर संघाला. परंतु काय घडेल या सामन्यामध्ये हे देखील पाहणं प्रश्नचिन्ह आहे. सर दरम्यान धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्गवरती सज्ज असतील. षटकाची सुरुवात कशा रीतीने करतील? दुसऱ्या बाजूने रवी आहे ज्याने स्वतःचा अकाउंट आतापर्यंत ओपन केलेलं नाहीये. पण कशा रीतीने अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न रवीच्या माध्यमातून होईल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. ताकद थोडीशी कमी राहिली. मंदार आहे. चुकी होणार नाही. फलंदाजाला परतावं लागते. पहिला विकेट गमावलाय टीम खारेगाव मास्टर संघाने.
संदीप पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला त्याने परतीचा प्रवास करून दिला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच धाव फलकावरती अंकुश ठेवण्याचं काम संदीपच्या माध्यमातून. पहिला विकेट जरूर गमावलाय टीम खारेगाव मास्टर संघाने. नवीन फलंदाज विजय आलाय क्रमांक 3 वरती. इथे मात्र फक्त डिफेन्स केला गेलाय. सन्मान दिला या चेंडूला. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि पंचांचा हात आकाशाकडे म्हणजे फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. विजय जरूर इथे बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. अप्रतिम कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज संदीप. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी एक कमबॅकची आवश्यकता आहे आणि तो कमबॅक इथे करून दिलाय संदीपनं. परंतु आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय व्यवस्थितरित्या, परंतु पंच इथे दर्शवत असताना चेंडू आहे वाईट अवांतर. घोडबंदर आदरणीय राजन म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण तिथे बसायचं आहे. थोडासा प्रॉब्लेम जरूर होतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये जरूर आहे. एकदा वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निघून गेलाय गॅप मधून. 4 धाबांचा आणि चौकार. चौकारणीशी संघाची धाव संख्या तब्बल वेगाने वाढत असताना धाव फलकावरती 19 धावा. आता मात्र आग उगणारे बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे फलंदाज योगेशच्या माध्यमातून. धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय 19 वरती आणि वैयक्तिक 18 धावांवरती खेळत असताना योगेश आपल्या संघासाठी अफलातून कामगिरी, अप्रतिम कामगिरी. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं तब्बल 50 धावा त्याने वैयक्तिक नॉट आउट कुठल्या होत्या, 51 धावा. आणि तोच फलंदाज आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये देखील. योगेश पुन्हा एकदा सज्ज असेल खेळण्याकरिता. दुसऱ्या बाजूला संदीप. इथे मात्र प्रहार केला गेलाय, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जिथे कोणीही शतरक्षक नव्हता तिथे हा चेंडू आदळला आणि त्यानंतर 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली आणि सहजरित्या 2 धावा केल्या कंप्लीट. आणि या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या आता मात्र वेगाने पुढे सरकली 21 वरती. ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा जरूर येत असताना योगेशच्या बॅट मधून कुठेतरी संघाला आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आणि ते मोठे फटके देखील येत असताना योगेशच्या बॅट मधून 2 विकेट जरूर गमावलेत, परंतु त्यानंतर देखील चांगल्या स्थितीमध्ये टीम खारेगाव मास्टर संघाला आपण पाहतोय. इथे मात्र प्रहार केला गेलाय स्ट्रेट टू द बॉलर. गॅप खूप मोठी आहे. चेंडू निघून जाईल काय? निघून गेलाय. 4 धावांसाठी टॅप टू द गॅप. वाढलाय. धाव फलकावरती नजर टाकली. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वरती. 2 विकेट्स आपल्या नावावरती केले होते गोलंदाज संदीपने. असं वाटलं होतं की जबरदस्त कमबॅक केलाय, परंतु त्यानंतर जी फलंदाजी योगेश करतोय अप्रतिम. गतीमध्ये परिवर्तन केलाय, परंतु पंच इथे इशारा देत असताना चेंडू आहे वाईट. दगाऊट पाहू शकता, जल्लोष दगाऊट मधून, कारण धावा येत आहेत योगेशच्या बॅट मधून. ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा येताना गोलंदाज संदीप पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्ग वरती. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. डीप कव कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक वेगाने आला होता लॉंग ऑन मधून आणि ते मात्र चांगलं शतरक्षण झालं. दरम्यान फक्त आणि फक्त 1 धाव आणि या एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 वरती. षटक संपलाय दुसरा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 2 बाद अशी स्थिती
टीम खारीगाव मास्टर संघाची अप्रतिम कामगिरी करतोय आपल्या संघासाठी योगेश आणि तोच असेल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. एका बाजूनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय योगेश, दुसऱ्या बाजूनं आपण बघतोय रवी आला होता ज्याने बॅटिंगच केली नव्हती, रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला होता. त्यानंतर विजयला पाहिलं, विजय देखील एक धाव घेत असताना तो बाद झाला होता. आता मात्र नवीन आलेला फलंदाज क्रमांक 4 वरती मनीष, तो मात्र नॉन स्ट्राईक एन कडे, स्ट्राईक कडे योगेश. काय नाही ते द्यायचं ते उंचायला येतो मग सगळं इसरेल तो. अरे आपल्या 3ला जेवण बंद करतो. आपल्या 3ला नाही ना, आपल्या 3ला बंद आहे जेवण. पण 3ला आपण जेवण बंद करतो ना. पुढचा चेंडू, या षटकाची सुरुवात कशा रीतीनं होईल, कारण मागील 2 षटक अतिशय महाग होते. पहिला षटक फेकला होता गोलंदाज नाही ना हो सर, काय नाही राहू द्या. विजय संघाने मुर्दा संघाला खेळायला गेला. पुढचा चेंडू, इथे मात्र खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल इथे टिपला गेलाय आणि परतावर लागते फलंदाज योगेशला. बॅक टू द पवेलियन, एक मोठा हादरा, मोठा झटका लागलाय टीम षटकातील अविनाश गोलंदाजी मार्गवरती अफलातून गोलंदाजीचा नजारा या पहिल्याच चेंडूवरती करून देत असताना, कारण महत्वाचा विकेट होता. जो फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सुरू होती, त्या फलंदाजाला परतीचा प्रवास. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुभाषने. दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 28 वरती. पुढचा चेंडू या षटकातील, इथे मात्र फक्त डिस्पेन्स केला जातोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली गेली, सन्मान दिला या चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, फेकी आली तोपर्यंत सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वरती. 2 संघांमध्ये एक चांगली फाईट पाहायला भेटेल, कारण दोन्ही संघ तुल्यमान संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये फायनलच्या वेळेस पाहिली होती लढत, जिथे घोडबंदर मास्टर संघाने आपला दबदबा जरूर निर्माण केलेला आहे. आणि इथे मात्र हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू अचूक टप्प्यावरती. इथे मात्र बीट झालाय फलंदाज मनीष, धावफलक थांबलाय 30 वरती. पुढचा चेंडू या षटकातील, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त डिफेन्स केला जातोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एका धावेवरती समाधान, धावफलक जाऊन पोहोचलाय 31 वरती. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी अविनाशने केली. फक्त 5 चेंडू फेकत असताना त्याने 4 धावा खर्च केल्या आणि एक मोठा फलंदाज त्याने जरूर मोरा इथे टिपला होता. इथे मात्र फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला चांगला फटका आहे, लॉंग ऑफला. दरम्यान वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक
आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वरती. षटक संपले तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 32. या षटकामध्ये अविनाशनं फक्त 5 धावा खर्च केल्या. अविनाश अप्रतिम गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, कारण मागील 2 षटक, पहिला षटक फेकला होता संजय पाटील यांनी, जे अतिशय चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्यावरती प्रहार पाहायला भेटले होते. 14 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर संदीपने 13 धावा खर्च केल्या आणि आता मात्र अविनाशने 5 धावा खर्च केल्या आणि त्याचा बेनिफिट जरूर होईल संघाला. टीम घोडबंदर मास्टर संघ आता कुठेतरी कमबॅक करतोय. आता मात्र चौथं षटक असेल, महत्वाचं षटक, अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू आणि या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न संघ करेल. दीपकचा हा चेंडू अतिशय वेगवान सुरेख चेंडू, अचूक टप्प्यावरती एसटी रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूची फेकी दीपकने केली आपल्या षटकाची सुरुवात. फलंदाज सुभाषला मात्र विचार करून खेळावं लागेल संघासाठी, कारण धावांचा जर विचार केला तर 32 धावा जरूर लागले गेले धाव फलकावरती. कुठेतरी उर्वरित 4 चेंडू मध्ये 10 धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्या अगदी या फटक्याला खेळून दिलंय. मिड विकेट पट्ट्याबाहेर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वरती. अप्रतिम फटकेबाजी आता मात्र करत असताना सुभाष कमबॅक केलाय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. अतिशय सुरेख चेंडूची फेकी आता मात्र दीपक इथे करत असताना अजूनही या षटकातील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 3. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका पाहायला भेटेल काय? आवश्यकता आहे संघाला. पुढे येऊन केला जातोय फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण इथे केला जाईल काय? मात्र 2 बाउन्स 3 बाउन्स. त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान 2 धावा सहजरित्या कंप्लीट आणि या 2 धावांची संघाची धाव संख्या 38 धावा धाव फलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दीपक गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. इथे मात्र ऑन साइडला फटक्याला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन जेवढा झाला पुरेसा होता. 1 धाव जरूर भेटली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. धाव फलक जाऊन पोहोचलाय 39 वरती. 39 धावा धाव फलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपक गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. अतिशय वेगवान गोलंदाज. इथे मात्र प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे देवेश आणि परतावा लागेल फलंदाज मनीषला. बॅक टू दी पवेलियन. झालेला आहे. धर्मेश मिस्त्री यांना आयोजकांच्या वतीने मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या पवेलियन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि मुख्य मंचावर बसायचं आहे. तरी प्लीज तुम्ही या. आणि आलेले आहेत आम्ही डोंगरी तारोडी मास्टर्स संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री सिल्वेस्टर मेंडोन्सा यांच्या हस्ते धर्मेश मिस्त्री यांचा जाहीर सत्कार केला जातोय. आणि तुम्ही आपला वेळात वेळ काढून इकडे आलात आणि आपला
आपली उपस्थिती दर्शविली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमचा सत्कार आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सिल्वेस्टर मेंडोन्सा यांच्या हस्ते केला जातोय. धर्मेश मिस्त्री धन्यवाद धर्मेश सर. खारीगाव संघाचा एक प्रतिनिधी राखीव खेळाडू जो असेल त्यांनी इकडे आमच्या पेमेंट बॉक्स मध्ये यायचा आहे, कारण आम्ही ड्रॉ पाडतोय. मुर्दा संघाने तयारीमध्ये असायचंय कारण याच्यानंतर तुमचा सामना आहे आणि आता आम्ही लकी ड्रॉ करतोय. लकी ड्रॉ मधून जाणारा संघ डायरेक्ट जो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि मुर्दा संघाला जो संघ लकी राहणार नाही त्या संघाचा सेमीफायनलचा सामना मुर्दा संघाबरोबर होईल. जी चिठ्ठी सर्वात अगोदर उचलण्यात येईल, पहिली चिठ्ठी डायरेक्ट संघ फायनलला, जी चिठ्ठी बॉक्स मध्ये राहील तो संघ सेमीफायनलचा सामना मुर्दा संघाबरोबर खेळेल फायनलला. पाहूया कुठला संघ जातोय, कुठला संघ आहे, कुठला संघ आहे. विजयी संघ म्हणजे या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ अंतिम फेरीसाठी पात्र होणारा. लक्षात घ्या दोन्ही संघांच्या सूचना आहे, खारीगाव मास्टर्स आणि घोडबंदर मास्टर्स. तुम्ही जर सामना जिंकला तर तुमचा फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे, लक्षात घ्या. चला लक्षात घ्या, लकी विनर जो संघ सामना जिंकणार आहे तो संघ फायनल देखील खेळणार आहे, लक्षात घ्या. हा सामना आता मात्र महत्वाचा होऊन ठरला दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा चांगली सिच्युएशन निर्माण होत असताना आणि त्याचप्रमाणे मी मोगरपाडा आणि मुर्दा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी सेमीफायनलच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम मुर्दा मास्टर संघ आपला कर्णधार आणि टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघ आपला कर्णधार, दोन्ही कर्णधार यायचंय. आपण नाणेफेकी करणार आहोत. दरम्यान सामन्याला देखील सुरुवात होते. खारीगाव मास्टर विरुद्ध टीम घोडबंदर मास्टर संघांमध्ये ही लढत. जबरदस्त सामना इथे पाहायला भेटेल कारण दोन्ही संघ तुल्यमान संघ आहेत. घोडबंदर मास्टर संघ आणि खारीगाव मास्टर संघ या दोन संघांमध्ये आपण लागोपाठ 3 वेळा पाहिलं होतं, युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये नक्कीच घोडबंदर मास्टर संघाने जरूर बाजी मारली. आणि आता मात्र तो इतिहास इथे कंटिन्यू केला जाईल की इथे मात्र या धावा रोखल्या जातील आणि एक नवीन इतिहास इथून पुढे सुरू होईल. टीम खारीगाव मास्टर संघ इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल काय. षटकातील पहिला चेंडू आणि सुरुवात झाली षटकाची. डिफेन्स केला गेला आहे, या चेंडूला फोर्स केला होता. दरम्यान एकदा वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी देखील आली होती. सहजरित्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या धावसंख्येला झाली सुरुवात. धावफलकाची सुरुवात, धावफलकाचा श्री गणेशा या 2 धावेनिशी झाला. 40 धावांचा आव्हान रचला गेलाय. 40 धावांचा पाठलाग करायचा टीम घोडबंदर मास्टर संघाला. गोलंदाज दर्शनचा हा पुढचा चेंडू, दाट अपील, पंचांचा हात आकाशाकडे, परतब लागेल संजय पाटीलला. बॅक टू दी पवेलियन. मोठा झटका टीम घोडबंदर मास्टर संघाला. मुर्दा मास्टर संघाचे कर्णधार आलेले आहेत, तरी मोगरपाडा मास्टर संघाच्या कर्णधार ते देखील आहेत. नाणेफेक करून घ्यायचे. नील यांना विनंती आहे नाणेफेक करून घ्या. सेमीफायनलचा सामना असेल. टीम मुर्दा मास्टर संघ आपला कर्णधार या प्लीज. मुर्दा मास्टर संघ कर्णधार या. आपण त्वरित नाणेफेकी करतोय. मुर्दा मास्टर संघाला आपण पाहतोय. सन्माननीय धर्मेशजी मिस्त्री साहेबांच्या शुभ हस्ते आपण जरूर नाणेफेकी करतोय.
फुलटॉस चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय, मंदारच्या बॅट मधून आलाय एक उत्तुंग हाय हँडसम षटकार. अप्रतिम फटका इथे पाहायला भेटला मंदारच्या बॅट मधून. षटकारानं स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याने ओपन केलाय. नेहमीच त्याला सिंगल आणि डबल खेळत असताना आपण पाहिलं होतं, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमकता सिद्ध करत असताना क्षमता गुणवत्ता इथे पहिल्या चेंडूवरती सिद्ध केली. षटकार निशी संघाची धावसंख्या वेगाने तब्बल 8 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा शफल झाले, तो मागच्या दिशेने खेळला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी जवळून केलेला हा स्ट्रोक बनवले जागा आणि धाडलंय 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. मी धावफलकाचा जर विचार केला, धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 12 वरती. अजूनही या षटकातील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 2. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहे गोलंदाज दर्शन. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न दर्शनने केला होता, परंतु त्यानंतर मंदारच्या बॅट मधून एक षटकार आणि आता मात्र एक चौकार आलाय आणि संपूर्ण दबाव मात्र हलका केला गेलाय या 2 मोठ्या फटक्यांनी मंदार पुन्हा एकदा सज्ज असेल खेळण्याकरिता स्ट्राईक कडे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यात येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये काय दडलंय हे देखील पाहणं प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजी मार्ग वरती दर्शन. पुढचा चेंडू इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली. एक धाव अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एका धावेवरती समाधान. एका धावेची धावफलक 13 वरती जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती 13 धावा. पुढचा चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. पंचांचा इशारा नो घोषित केला या चेंडूला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आतापर्यंत चेंडूला फील्ड करू शकलेला नव्हता. दरम्यान तिसऱ्या धावेची मागणी देखील केली होती, परंतु 2 धावांवरती समाधान आणि या 2 धावेनिशी 1+2 अशा 3 धावा ऍड होतील धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. अजूनही या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावफलक तब्बल 16 वरती. दर्शन गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. फ्री हिट नाहीये स्पर्धेचा नियम. महत्वाची लढत सेमीफायनलचा सामना सुरू आहे मैदानामध्ये. जो संघ जिंकेल सरळ फायनलला जाईल. पुढे येऊन खेळला या चेंडूला. एक धाव जरूर अर्जित केली आणि एका धावेवरती समाधान मानत असताना एका धावेनिशी धावफलक गेलाय पुढे 17 वरती. धावफलक गेले 17 वरती. षटक संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 17. आता मात्र समीकरण उरलंय 18 चेंडू शिल्लक 23 धावांची आवश्यकता. मागील सामना पाहिला असेल 18 चेंडूमध्ये 19 धावा डिफेन्स केल्या होत्या टीम मोगरपाडा कोलीवाडा मास्टर संघाने. इथे मात्र टीम घोडबंदर मास्टर संघ आणि खारीगाव मास्टर संघामध्ये ही लढत सुरू आहे. 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. इथून पुढे कमबॅक करण्याकरिता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1 ते 2 विकेट जरूर या षटकामध्ये घ्यावे लागतील आणि कुठेतरी कमीत कमी धावा खर्च जर केल्या तर एक चांगला कमबॅक इथे करू शकतोय. परंतु एक घातक फलंदाज मंदार अजूनही खेळपट्टीवरती. मंदारची विकेट महत्वाची आहे या सामन्यामध्ये. जोपर्यंत मंदार असेल तोपर्यंत नक्कीच धाव फलकावरती धावा सुरू राहतील. कारण मंदार एक हार्ड रेडर फलंदाज आहे, एक टेक्निकल बॅट्समन म्हणून ओळखण्यात जाणारा. यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर नक्कीच भरपूर साऱ्या फॉर्म मध्ये आहे मंदार आणि त्याच्या बॅट मधून या सामन्यामध्ये आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार देखील आपण पाहिला. वैयक्तिक 11 धावांचं योगदान अवघ्या 3 चेंडून मागे दिलाय. परंतु पुन्हा एकदा सर्व काही विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल टीम खारीगाव मास्टर संघाला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विकासला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडू
निर्धाव चेंडू मागे दबाव देखील वाढला जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र प्रहार केला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे, झेल घ्यायला हवा, टिपला जातोय. आणखीन एक मोरा. बॅक टू द पवेलियन मिस्टर प्रकाश. प्रकाशला पत्तावं लागतंय. विकास अफलातून कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन निघाली. जबरदस्त कमबॅक इथे जरूर केलाय विकासनं आपल्या संघासाठी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जर आणखीन एखादा विकेट जर घेतला मंदार आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय फलंदाज संदीप, दोन्हीही महत्वाचे फलंदाज आहेत. दोन्ही हार्ड रेडर फलंदाज आहेत आणि नक्कीच तारणहार म्हणून गणले जाणारे हे 2 फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत नक्कीच धावांचा पाऊस जरूर पाहायला भेटेल. इथे मात्र आक्रमण केला गेलाय, फोर्स केला या चेंडूला. झेल घेण्याची दाट शक्यता होती, परंतु इथे मात्र झेल सुटलाय आणि जीवनदान भेटलाय तो म्हणजेच फलंदाज संदीपला. हा झेल अतिशय महत्वाचा होता, हा झेल टिपायला हवा होता, परंतु इथे मात्र जीवनदानाचा फायदा जरूर होईल. संदीप असेल नॉन स्ट्राईक कडे, मंदारला पाहतोय स्ट्राईक कडे खेळत असताना. आता मात्र विकास अप्रतिम कामगिरी करतोय. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला या चेंडूवरती लाभली नव्हती. परंतु पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल, कारण सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये जाऊन दाखल होईल आणि जो संघ इथून पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला बाय बाय बोलावं लागेल. खारीगाव मास्टर विरुद्ध घोडबंदर मास्टर संघामध्ये असलेला हा संघर्ष मैदानामध्ये सुरू. पुढचा चेंडू अतिशय वेगवान, अचूक टप्प्यावरती, परंतु खेळताना मंदारने त्या चेंडूला पाठवून दिलाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. संघाची धाव संख्या वेगाने वाढत असताना धाव फलकावरती 22 धावा. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू या षटकातील. इथे मात्र अचूकरित्या फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आहे, नो चेंडू, नो घोषित केलाय. धाव देखील मिळेल. अवांतर धावेनिशी धाव फलक पुढे सरकलाय 23 वरती. या षटकामध्ये कमबॅक केला होता विकासनं, परंतु त्यानंतर एक चौकार आलाय आणि आता मात्र 1 धाव आपण बघतोय अवांतर स्वरूपात. अजूनही संधी आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखादा विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे दरम्यान फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेवरती समाधान आणि या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय पुढे 24 वरती. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चेंडूवरती काय घडेल? फलंदाज संदीप जो एका जीवनदानाच्या साहाय्यावर खेळतोय. मागच्या चेंडूवरती झेल उडाला होता, तो झेल सुटलाय. त्यानंतर या चेंडूवरती काय प्रतिक्रिया असेल? हा चेंडू सोडून दिलाय एसटी रक्षकासाठी. पंच इथे इशारा देत आहेत. हा चेंडू आहे वाईड, अवांतर, आणि अवांतर धावेनिशी धाव फलक पुढे सरकलाय 25 वर. 25 धावा धाव फलकावरती. 13 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता. टीम घोडबंदर मास्टर संघाला फलंदाजी करत असताना इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या मागे स्लिपच्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. दरम्यान फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. एका धावेवरती समाधान. एका धावेनिशी धाव फलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 26 वरती. या षटकामध्ये तब्बल धावांचा जर विचार केला तर धावा खर्च केल्या 9. धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांसाठी, कारण धावांची आवश्यकता असेल 14
12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 14 धावा या कंप्लीट कराव्या लागतील टीम घोडबंदर मास्टर संघाला. मागच्या सामन्यामध्ये जरूर 12 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स केल्या गेल्या होत्या टीम मोगरपाडा कोडीवाडा मास्टर संघाने. आणि तसंच चित्र इथे पाहायला भेटेल काय, तशी गोलंदाजी इथे पाहायला भेटेल काय. गोलंदाजी मार्गवरती कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. दरम्यान मुर्दा संघाला सूचना आहे की मोगरपाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचे फलंदाज तयारीमध्ये ठेवायचे आहेत. तसेच हा सामना संपल्यानंतर मोगरपाडा संघ लगेचच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. आता मात्र विश्वासाने गोलंदाजी सोपवली. गोलंदाज नरेश पाटील वरती यांच्या नावावरती जर विचार केला तर नक्कीच विकेट हॅट्रिक आहे. एक विकेट हॅट्रिक जरूर यांच्या नावावरती देखील आहे. आणि अतिशय फॉर्म मध्ये असलेले गोलंदाज नरेश पाटील त्यांच्यावरती जबाबदारी आता मात्र आहे या सामन्याची. एका बाजूने मंदार आणि संदीप देखील सज्ज आहेत. जबरदस्त संघर्ष पाहायला जरूर या षटकामध्ये पाहायला भेटेल. नरेश पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज असतील. या षटकामध्ये कुठेतरी 1 ते 2 विकेट जर आपल्या नावावरती केले आणि कमीत कमी धावा जर खर्च केल्या, कुठेतरी 5 ते 6 धावा जर खर्च केल्या तर नक्कीच एक चांगला बेनिफिट बनून जाईल पुढच्या षटकाकरिता जो गोलंदाज येईल त्याच्याकरिता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नरेश पाटील सज्ज असतील. गोलंदाजी मार्गवरती खेळण्याकरिता संदीप क्रमांक 4 चा हा फलंदाज. इथे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दरम्यान क्षेत्ररक्षक थोडासा आपला मल झाला. दुसऱ्या धावेची लगेच मागणी केली आणि त्वरित 2 धावा कंप्लीट केल्या जातात. थोडीशी चुकी जाणवली आणि त्या चुकीचा लगेच फायदा उचलला गेला. त्वरित एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि तेच इथे घडत असताना संघर्ष जरूर पाहायला भेटते दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती नरेश पाटील. गतीमध्ये परिवर्तन केला होता, फक्त चेंडूला दिशा दिली, ड्राईव्ह केला गेलाय. दरम्यान 1 धाव, एका धावेवरती समाधान आणि एका धावेनिशी स्ट्राइक देखील रोटेट केली जाते. स्ट्राइकला नक्कीच मंदार आलाय. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वरती. धावफलक 29. मंदार अजूनही सज्ज आहे खेळण्याकरिता. षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फक्त ड्राईव्ह केला गेलाय. सन्मान दिला या चेंडूला, एकदा वर्जित केली. धावफलक 30 वरती. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे टीम घोडबंदर मास्टर संघाला. कशा रीतीने या धावांचा पाठलाग केला जाईल की या धावांवरती अंकुश ठेवला जाईल. नरेश पाटील ऑन फायर. त्रिफलाची स्वरूपात फलंदाजाला परतीचा प्रवास. संदीप बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. जबरदस्त लढत इथे पाहायला भेटते. आणखीन एक फलंदाजाला जरूर मोहरा बनवला गेलाय आणि इथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन जाणून येते, कारण 8 चेंडू मध्ये आता मात्र विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता टीम घोडबंदर मास्टर संघाला. आणि महत्वाचा खेळाडू मात्र बाद झालाय, जो षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो, तो फलंदाज संदीप मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज त्वरित क्रमांक 4 वरती दीपक. आणखीन एक हार्ड रेडर फलंदाज दीपकला पाहतोय. मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं दीपकने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता आणि तोच दीपक आता मात्र स्ट्राइक वरती. नरेश पाटील पुन्हा एकदा सज्ज. अतिशय वेगवान चेंडूची फेकी केली, परंतु चेंडूला इथे खेळला गेला ऑन साइडला. 38 सर्कलच्या बाहेरून क्षेत्ररक्षक आला, वेगाने फेकी येईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावांची मागणी आहे आणि 2 धावा होतील कंप्लीट. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली पुढे 32 वरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 7 आणि धावांची आवश्यकता 8. 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. हा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
दोन्ही संघांसाठी हा चेंडू अतिशय महत्वाचा. काय घडेल या चेंडूवरती? नरेश पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज. टीम खारीगाव मास्टर संघाला निर्धाव चेंडूच्या शोधामध्ये जरूर आहेत. काय घडेल इथे? गतीमध्ये परिवर्तन केला होता. चेंडूला ऑफ साइडला जागा म्हणून जरूर केलाय. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची मागणी. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. फेकी थोडीशी खराब. तिसरी धाव घेतली जाईल काय? मंदारचा नकार आलाय आणि इथे मात्र 2 धावांवरती समाधान मानत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. धावफलक 34. पुन्हा एकदा कमबॅक केलाय टीम घोडबंदर मास्टर संघाने. जबरदस्त संघर्ष मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 6. सहा चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आणि कोणत्या गोलंदाजावरती आता मात्र विश्वास दाखवला जाईल? गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विजय. विजय आपल्या संघाला विजयाच्या सावलीमध्ये आणून ठेवेल काय? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता टीम घोडबंदर मास्टर संघाला आहे. आणि त्यांचा महत्वाचा फलंदाज मंदार अजूनही स्ट्राईक कडे खेळतोय. महत्वाचा विकेट असेल. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना इथे रंगला गेलाय. इथून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल टीम खारीगाव मास्टर संघाला. सज्ज असेल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विकास. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. या 6 धावा इथे रोखायच्या आहेत आणि त्याकरिता नक्कीच विश्वासानं विजयला आणलं गेलंय. विजय सज्ज असेल गोलंदाजी मार्गवरती खेळण्याकरिता मंदारला पाहतोय. स्ट्राईक कडे खेळत असताना शतरक्षणामध्ये फेरबदल. शतरक्षणाची रचना तुम्ही पाहू शकता. शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल जरूर केला गेलाय. विनंती असेल सामन्याला थोडी सुरुवात करा. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग या सामन्याची नक्कीच आतुरतेने वाट पाहत होते. सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि भरपूर साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यावरती लागून राहिलंय. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विजयचा हा चेंडू. जबरदस्त फटका आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 1 धाव आणि एका धावेवरती समाधान. एका धावेनिशी धावफलक मात्र पुढे सरकलाय 35 वरती. आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 5 आणि धावांची आवश्यकता 5. जरी 4 केला विकेट न गमावता तरी संघ विजय होऊ शकतो. 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. जरी 4 धावा केल्या तरी टीम घोडबंदर मास्टर संघ आपण विजयी होऊ शकता. कारण विकेटचा जर विचार केला तर टीम खारीगाव मास्टर संघाचे विकेट्स पडले 4 आणि टीम घोडबंदर मास्टर संघाने विकेट गमावले 3. टॉसचा जर विचार केला तर नाणेफेकी जिंकली होती टीम घोडबंदर मास्टर संघाने. म्हणजे जास्तीत जास्त बेनिफिट जो आहे तो घोडबंदर मास्टर संघाला आहे. ऑन साइडला फटका चांगलाय. सामन्याला इथे फिनिश केलाय दीपकच्या माध्यमातून विजयी षटकार. धन्यवाद डीजे. अभिनंदन घोडबंदर मास्टर्स फायनल मध्ये पोहोचल्याबद्दल. त्याचप्रमाणे हार्ड लक टीम खारीगाव आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. ही डोंगरी तारोटी मास्टर्स क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धेचं प्रथम वर्ष आणि ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आयोजकांना ज्या व्यक्तींनी मदत केलेली आहे त्यांची थोडक्यात माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. मीरा भाईंदरचे माजी आमदार माननीय श्री नरेंद्र मेहता साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर सायमन नुनीस पाली यांच्याकडून 11,111. महालक्ष्मी कृपा कंपनीतर्फे दीपक कपाडिया आणि हॅन्सिल बोर्जिस यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. श्री पीटर सापेत नुनीस 11,111 रुपये. शाहिद शेख 11,000 रुपये. शालू सुलतान शेख 11,000 रुपये. गगन जैन 11,000 रुपये. हॅरल्ड जॉर्ज बोर्जिस 10,000 रुपये. एडवर्ड गोन्साल्विस 10,000 रुपये. आसिफ लियाकत शेख यांच्या माध्यमातून 10,000 रुपये. रवी मधुकर पाटील
अमर पाटील 3000 रुपये, रवी मधुकर पाटील 5100 रुपये, साजिद शेख 5000 रुपये, जेम्स पेद्रू नुनीस 5000 रुपये, पीटर घावट्या 5000 रुपये, माजिद शेख 5000 रुपये, शर्मिला अजय गंडोळी 5000 रुपये, स्टीफन गोम्स 5000 रुपये, वनन मेंडोन्सा 5000 रुपये, चामुंडा एंटरप्राइजेस 5000 रुपये, गिल्बर्ट दिनिस 5000 रुपये,